हॅलो. कॉम्पिटिटर चेंज. आता कोणाची मॅच आहे? शनेश्वरा लॉयर वर्सेस लिबर्टो. पुढील सामना. स्ट्राइक घेतोय तो आपला प्लेयर मितेश. नॉन स्ट्राइकला आहे तो तेजस. पहिला चेंडू, चांगला असा चेंडू टॅप केलाय, 1 रन काढलाय आणि 1 धावावर समाधान मानते आणि धावसंख्या होते ती 1. चांगला असं मैदान आणि खचाखच भरलेलं ग्राउंड. चांगली व्यवस्था केली लाईटची. बघू पुढचा चेंडू. चांगला चेंडू बॅकफूटला गाऊन टॅप करायचा प्रयत्न केला. 1 रन मिळते आणि 1 धावेवरती समाधान मानून धावसंख्या होते 2. चांगली गोलंदाजी करतोय तो वसईचा चांगला प्लेयर. चांगला मारलेला फटका, टॅप केलेला चांगला फलक आणि आता जोरदार अपील होते पण पंचांनी ते फेटाळून लावलेलं आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 3. तेजस आहे स्ट्राइक वरती. समोर गोलंदाज मिस्टर पाटील. चांगला फिरून टाकलेला चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू आणि त्यावर मिळतात 2 धावा. चांगलासा फटका होता. गॅप मध्ये जातोय 2 धावा. धावसंख्या होते 5. थोडं क्षेत्ररक्षण मध्ये चेंजेस करतोय गोलंदाज. समोर आहे तेजस. चांगला चेंडू थोडस मध्ये आला, 1 धाव काढला, 1 चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न आणि पूर्ण करतोय. धावसंख्या होत आहे 6. मितेश. चांगला फटका होता आणि हा अपील करतोय आणि हा जातोय. पहिला धक्का लागतोय तो मितेशच्या नावाने रूपाने शनेश्वर रॉयल्सला. लोण्याचा गुला तुला खायला देते, लोण्याचा गुला तुला खायला डीजे. पुढचा षटक घेऊन येतोय तो एक चांगला नावाजलेला फलंदाज गोलंदाज निनाद राऊत. समोर बॅट्समन राहुल कवळी आहे. समोर राहुल कवळी एक नावाजलेलं नाव लेदर क्रिकेट मधलं. चांगला चेंडू होता, फ्लायटेड चेंडू, फ्लिप केला, 1 रन काढलाय आणि 1 रन्स वरती समाधान मानायला लागते. धावसंख्या होते ती 7. तेजस. नीनाद यांचा पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप करायचा, 1 रन धावायचा काढायचा प्रयत्न आणि चांगली चांगली फिल्डिंग करतोय. क्षेत्ररक्षण मराठीचे टीचर बाजू बसलेले आहेत. चांगला चेंडू, चांगलीशी फिल्डिंग, 1 धाव मिळते. धावसंख्या होते 8. राहुल कवळी. बघूया काय करतोय. समोर आहे तो निनाद. फ्लायटेड चेंडू राहुल्याला आणि हा फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग होते. चांगला असा फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग निनाद यांची. पुढील चेंडू राहुल्याना बॅकफुटला जाऊन टॅप करून 1 रन्स मिळते आणि 1 रन्साने धावसंख्या होते ती 9. निनाद चांगली गोलंदाजी. पुन्हा बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न, थोडस मिसफील्ड झालेलं आहे आणि 1 धाव मिळते. 2 धावा मिळतात. धावसंख्या होते 11. चांगला षटक टाकतोय निनाद. अकडून ठेवलाय निनाद यांनी धावसंख्येला. त्याला वाढू देत नाही, हळूहळू ती वाढायचा प्रयत्न करते पण निनाद यांनी चांगली गोलंदाजी. षटक संपते. आता बघायचं आहे 3रं षटक घेऊन कोण येते. चांगले गोलंदाज आहेत पण मला वाटते येईल तो
सर्वात महागडा खेळाडू ध्रुव. ध्रुव एक नवीन यंगस्टर जो चांगला बॅटिंग बॉलिंग. पहिला चेंडू ध्रुवाचा बॅकफुटला जाऊन मारतात टॅप, हातात जातोय चेंडू आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या तिकडेच अडकलाय, ती आहे 11. पुढचा चेंडू मारायचा प्रयत्न, कट घेतो बॅटीला आणि डिक्लेअर मध्ये जाऊन पडतोय. 1 रन धावेसाठी. धावसंख्या होते 12. आपल्या संघासाठी एक उभा आहे आधारस्तंभ तेजस. चांगला चेंडू, उत्कृष्ट असा फटका आणि तेवढीच चांगली फिल्डिंगचा प्रयत्न, पण जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. अंपायर डिसिजन नो बॉल दिलेला आहे. तेजस संघासाठी चांगलीशी फलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता, कळलं होतं त्याला बॉलरला काय टाकायचं आहे आणि त्याने तेच बरोबर टाकलं. निर्धाव चेंडू. धावसंख्या होते 17. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आणि फलंदाज बाद. जो भरवशाचा खेळाडू होता, उभा होता आपल्या संघासाठी, तोच जातो पॅव्हिलियन मध्ये आणि दुसरी विकेट पडते तेजसच्या रूपाने. धावसंख्या होते ती 17. खेळ जिंकणार हे मैदान, वादळा परी फटके चेंडू सीमे पार. AVPL आगाशी वडवल प्रीमियर लीग, AVPL चषकावरना AVPL. चांगलं असं AVPL चं सॉन्ग आपण ऐकलेलं आता. गौरव चांगला असा चेंडू होता आणि त्यावर टॅप करून 1 धाव मिळते. धावसंख्या 18. चांगला गोलंदाजी करतो ध्रुव. त्याची बॅटिंग फिल्डिंग आपण गेल्या वर्षी बघितली होती पाटीई मैदानामध्ये. बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न केलाय. 2 धावा मिळतात आणि धावसंख्या होती ती 20. 3 षटक संपतात, 20 धावा होतात आणि पुढचं षटक घेऊन येतोय तो सोहम. सोहम उंची अशी यष्टी, शरीर यष्टी त्याची. उंच असा गोलंदाज. बघू काय करतो आपल्या संघासाठी. शेवटचं षटक घेऊन आलाय. धावसंख्या झालेली आहे 20. आता बघायचं त्याच्या समोर आहे तो गौरव. चांगला चेंडू टाकलेला आणि हा चेंडू जातोय आणि लागतोय तो एका प्रेक्षकाला. चांगला असा चेंडू होता पण तेवढाच चांगला फटका. विनंती आहे की थोडं मागे बसायचं आहे कारण समोरच्या स्ट्रोकला जोरात जोरात फटका येणार आहे. मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो, छोटा मुलगा आहे त्याला घेऊन मागे जायचं आहे. मॅचचा आनंद सगळ्यांनाच घ्यायचा आहे पण आपल्याला इंजरी नको याच्यामध्ये. सोहम यांचा दुसरा चेंडू, फ्लायटेड चेंडू. पुन्हा बघा काय होते ते आणि यावर मिळते 1 धावसंख्या. धावसंख्या होते ती 21. 21 टू 1 सॉरी 25 25. सोहम थोडा फ्लायटेड चेंडू होता, बॅकफुट जाऊन कट करतोय. 2 धावा मिळतात. धावसंख्या 27. सोहम थोडी फ्लायटेड गोलंदाजी करायचा प्रयत्न करतो, टप्पा ठेवतोय पण थोडा स्लोअर गोलंदाज आहे. बॅकफुटला जाऊन त्याला बॅट्समॅन टॅप करून 1-2 धावा काढायचा प्रयत्न करतो आणि सक्सेसफुल होतो बॅट्समॅन त्यामध्ये. बघूया सोहम आता काय करतोय. पुढचा चेंडू घेऊन तो सोहम. पुन्हा स्लोअर चेंडू होता आणि हा चेंडू गॅप मध्ये जातोय. तो सीमारेषे पार. 4 धावा. चांगली फलंदाजी करतोय. देखिए 31 धावा. हॅलो, हा काय नो बॉल दिलेला आहे? नो दिलेला आहे चेंडू. अजून एक धावसंख्येत भर.
32 धावसंख्या. चांगला चेंडू होता, वाईटचा वाट बघत होता, पण चेंडू हा परफेक्ट राहील आणि रेषेमध्ये होता, त्यामुळे अंपायरने काही आपले हात लांब केलेले नाहीत. पुढचा चेंडू सोहमॅनचा बॅक पुढे जाऊन टॅप करायचा प्रयत्न आणि जातोय तो बाहेर आणि आउट होऊन परततोय फलंदाज राहुल कवळी फॅबिलेन मध्ये. हॅलो प्रणित पुढचा फलंदाज प्रणित चांगला असा उंचावर मारायचा प्रयत्न होता आणि एक धाव आणि धावसंख्या होते 33 34 टू विन. पुढचा सामना आहे तो रॉयल सॉन्ग वर्सेस टीम 10 स्टार फेनेस्टा. टॉस साठी यायचे. मी दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. रॉयल्स ऑन टीम फेस्टा टॉस साठी यायचंय. मी टॉस साठी विनंती करतोय. मी मानसी आणि विंदाली आमचे जे लेडीज टीमचे दोन चांगले फलंदाज गोलंदाज आहेत त्यांना विनंती करू त्यांनी यायचं टॉस साठी. मी आमच्या दोन्ही प्लेयरला विनंती करतो. एमसीसीच्या लेडीज टीमच्या दोन्ही प्लेयर आहेत. विंदाली कॅप्टन होते आमची एमसीसीची लेडीज टीमची आगाची लेडीज टीमची. राईट क्लिक आणि एमसीसी असं त्याच्यावर आहे. कोण बोलते? येस राईट क्लिक बोललेले आहेत आणि टीम फेनेस्टा टॉस जिंकतोय. बघूया आपण काय डिसिजन आहे त्यांचं. बॉलिंग पहिल्या त्यांनी क्षेत्ररक्षण बॉलिंग निवडलेली आहे. काय वाटते तुम्हाला ह्या मॅच मध्ये जे आपण बघतो पहिली बॉलिंग टाकून भरपूर वेळा संघ जिंकलेले आहे. तुमचं काय मत आहे याच्यावरती? आता आम्ही पण एक मॅच जिंकलेले आहेत आणि एक हरलेले आहेत. तर आता आम्ही बघतोय की कमीत कमी कसा स्कोर त्यांचा करावा. काय आयडिया आपला किती स्कोर पर्यंत थांबवायचा तुमचं टार्गेट असणार आहे? 30 रन पर्यंत आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. व्हेरी गुड. 30 पर्यंत थांबवायचं आहे. चांगलं आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. हॅलो आपलं काय मत आहे? आपल्याला पहिली फलंदाजी करायची आहे. कितीपर्यंत स्कोर करायचा आहे? 35 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावा करायचे पण तुम्हाला पहिला स्टार्टिंग पासून तो रन रेट मेंटेन करायला लागेल. काय वाटते कोण चांगला प्लेअर आहे जो आपल्या ह्यासाठी तुम्हाला वाटते? आमच्याकडे ध्रुव आहे, मीत आहे, मी स्वतः आहे, जीत आहे, राहुल आहे. व्हेरी गुड. चांगला प्लेअर आहेत तुमच्याकडे. बेस्ट ऑफ लक. तुम्ही 35 ते 40 करायचं आहे. ओके थँक्यू. स्वयंचे ओनर आपले विनीतजी कोवळी यांचं मैदानात आगमन झालं. पहिल्या बॉलला 4. हॅलो रॉयल सॉनचे ओनर विनीत कवळी आम्ही आमचे स्वागत करतोय. मैदानात त्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. त्यांच्या अर्धांगिनी पण त्यांच्या जोडीला आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. आता बघूया बॅट्समन प्रसाद आहे. प्रसाद पाटील आहे. एक चांगलं नाव आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अनिकेत. बॉलर मितेश. पहिला चेंडू होते. चेंडूवरती आपलं एक धाव मिळते आणि खातं उघडते संघाचं. दुसरा चेंडू थोडा शॉर्ट पिच चेंडू वाईड होता. चांगली अशी फिल्डिंग करतोय आणि निर्धाव चेंडू. 2 चेंडू 1 धावा. मितेश पुढचा चेंडू
खोलवर टाकलेला चेंडू होता, सुंदर असा चेंडू, काहीच कळलं नाही बॅट्समनला. बॅट्स मागे खेळू पुढे खेळू, पण ते शेवटी मागे जाऊन तो चेंडू जातोय आणि मागच्या फलकाला लागतोय आणि एक डिक्लेअर धाव मिळते. धाव संख्या होते ती 2. मितेशच्या पुढच्या बॅक फुटला मारून खेळायचा वाटते, पण हा जातोय सीमारेषेच्या बाहेर. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता, पण हा जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चेंडू फ्लायटेड चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू आहे. बघूया काय होते. एक धाव चोरटी काढ त्याला प्रयत्न करतो आणि ती पूर्ण करतोय. धाव संख्या होते 7. पुढचा चेंडू मितेश, फ्लायटेड चेंडू, सुंदर असा चेंडू, टप्पा पडतो, थोडासा बाहेर निघतोय आणि बाउन्स सुद्धा घेत होतोय आणि षटक संपतोय. चांगलं षटक टाकतोय मितेश. धाव संख्या 7 झालेली आहे. एक षटक संपते, 7 धाव संख्या. पुढचं षटक घेऊन येतोय तो गौरव. अंडरआर्मचं एक चांगलं नाव गौरव. त्या समोर आहे तो प्रसाद. धावसंख्या 7 झालेली आहे. गौरव यांचा फ्लायटेड चेंडू चांगला मारलेला आहे आणि हा जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या होते 11. पुढचा चेंडू आणि हा जातोय तो खूप बाहेर. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्या 1. गौरव यांचा पुढचा चेंडू, फ्लायटेड चेंडू टाकतोय, चांगला चेंडू टाकतोय, पण हा बॅकफुटला जाऊन कडक असा स्ट्राईक देतो, स्ट्रोक मारतोय आणि जातोय 4 रन्ससाठी. धाव संख्या होते ती 16. 16. तिथे अनिकेत सांगतोय थांबायचं आहे, आपल्याला खेळायचं आहे, ही मॅच आपल्या दोघांनाच काढायची आहे. कॉन्फिडन्स देतो प्रसाद यांना. आणि पण प्रसाद यांच्याकडे पण चांगले चांगले स्ट्रोक आहेत, दाखवलेले आहेत त्यांनी. बघू पुढे काय करतो प्रसाद. चांगला असा चेंडू, मस्त चेंडू होता, एकदम आत आला, पण त्याच्यावरती एक चोरटी धाव मिळते. सुंदर चेंडू होता. सतरा. 17. अनिकेत चांगला चेंडू उंचावरून मारायचा प्रयत्न, पण तेवढी चांगली फिल्डिंग आणि थ्रो सुद्धा चांगला होता. असं मोठं अपील रनआउटचं, पण आमचे दक्ष अंपायर आहेत पंच. सिंगल. 1 मिनिट. 2 बॉल 2 चेंडू बाकी आहेत. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न, पण तो निर्धाव. धाव संख्या तिकडेच थांबलेली आहे, ती आहे 18. गौरवांचा चांगला चेंडू, पुन्हा मस्त चेंडू होता, टॅप केलेला बॅकफुटला जाऊन. 2 मिनिटात धावा आणि 2 धावाने धाव संख्या होती ती 20. प्रसाद पाटील चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. त्यांचे कॅप्टन त्यांना मागून सांगताना की तुम्हाला दोघांनाच खेळायचं आहे. पुढचं षटक घेऊन येतोय तेजस. फ्लायटेड चेंडू टाकायचा आणि हा मस्त चेंडू टाकला होता, कट करायला लागते बॅटीला आणि हा सिंगल वरती जातोय. धाव संख्या होते 21. पुढचा चेंडू मस्त चेंडू होता आणि चांगली अशी फिल्डिंग, चांगला स्ट्रोक होता, तेवढीच चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. धाव संख्या अडकलेली ती 22 वरती. समोर आहे अनिकेत, त्याला अंदाज होता, त्यांनी तो
लेफ्ट केला आणि चेंडू जातोय वाईड. अतिरिक्त धावसंख्या होते 23. पुन्हा असा चांगला चेंडू, तेवढी चांगली क्षेत्ररक्षण मितेश यांचं. चांगला चेंडू, थोडासा शॉर्ट पिच होता, त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा प्रयत्न केला, पण चांगला क्षेत्ररक्षण मितेश यांचं, तेवढीच चांगला थ्रो. सुंदर चेंडू आणि हा तशीच चांगली फिल्डिंग राहुल कवळी यांची. राहुल कवळी संघ मालक आपल्या संघासाठी खूप प्रयत्न करताना. चार चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झालेली आहे ती 23. चांगला फ्लायटेड चेंडू, पुन्हा तो डिक्लेअर मध्ये जातोय 2 धावांसाठी. 23 + 2 इट्स 25. 25. शेवटचा चेंडू बघू काय घेतोय. चांगला फ्लायटेड टाकलेला चेंडू जातोय तो बाहेर आणि हा संघाला एक मोठा धक्का लागतोय. चांगल्या वेळेमध्ये हा अनिकेत जातोय पॅव्हिलियन कडे. पहिला धक्का, सुंदर असं शॉट होता पण तो. येस डीजे. थँक्यू. चांगले असं मैदान आणि त्याच्यावर चांगले लाईटची सोय. विराज किती शतक आहे, शेवटचं शतक घेऊन येतोय तो विराज. समोर आहे तो प्रसाद आणि त्याला साथ देईल ध्रुव. बघूया काय करतोय. 9 धावांची गरज. चांगला असा चेंडू, ताबून मारलेला फटका आहे आणि हा रनआउटचा चान्स होता, पण हा चान्स मिस झालेला आहे. छोटा प्लेयर सुद्धा एक मैदानात चेंडू घेऊन आला होता. ही खेळाची आवड कोणाला थांबवता येत नाही. बच्चे कंपनी सुद्धा भरपूर बघायला मिळते. एवढे आपण आता 11 वाजेचा वेळ झालेली. चांगला फ्लायटेड चेंडू टाकतोय आणि हा जातोय तो बाहेर. ह्या क्षेत्ररक्षणाची कमाल करायला वाटते. त्याच्या बॉडी लेवलला बॉल होता पण त्यांनी तो लेफ्ट केला आणि जातोय तो बाहेर. ध्रुव आपल्या डोक्याला बॅट आपटत सांगतो मी काय केलं हे, मी संघासाठी उभं राहायला पाहिजे होतं, कारण ही मॅच तो उभा असताना नक्कीच झाली असती. समोर त्याच्या आहे प्रसाद पाटील, जो उत्कृष्ट खेळाडू आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे, जो स्ट्राईक पहिल्यापासून खेळतोय. प्रीमियर लीग AVPL चषकाचं नाव जोशात या AVPL. येस डीजे AVPL. थँक्यू. 4 चेंडूत 8 धावांची गरज. समोर आहे तो डावखुरा फलंदाज निनाद राऊत. निनाद राऊत एक उत्कृष्ट नाव क्रिकेट विश्वातलं. फ्लायटेड चेंडू टाकलेला आहे, बॅकफुटला जातो आणि तेवढी चांगली फिल्डिंग होते भूपेंद्र यांची. विराज यांची खरोखर सांगावं तेवढी उत्कृष्ट अशी गोलंदाजी. एक विनंती आहे, जर कोण जेवायच्या टीम बाकी असतील तर त्यांनी जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्यासाठी जेवणाची इकडे व्यवस्था केलेली आहे. मी विनंती करतो की जाऊन जेवण घ्यायचं आहे त्यांनी. उत्कृष्ट अशी जेवणाची 7 धावांची गरज. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. प्रसाद क्षेत्ररक्षण चेक करताना विराज यांचा चांगला चेंडू आणि हा जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणि बघा किती उत्साह आहे या संघामध्ये. खरोखर ही जी सिच्युएशन आपण बघतोय, या सिच्युएशन मध्ये काम कूल थंड डोकं ठेवून जो खेळणार आहे त्यालाच ही सिच्युएशन माहिती कशी हँडल करायची. ही सिच्युएशन हँडल करणं पण एक मोठी कला आहे. नवीन बॅट्समॅन येतोय तो सोहम. अडीतडीची मॅच, चांगला फलंदाज पण कंट्रोल करू शकत नाही आपल्या फिलिंग वरती.
आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर आणि आपला चांगला खेळ समाप्त करतोय आणि धक्का मारतो लागतोय तो संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 27. सोहम बघूया काय करतोय आणि हा चांगला फ्लायटेड चेंडू अपील होतोय पण त्याच्या क्रीज मध्ये पाय. निनाद नॉन स्ट्राईकला आहे. हा पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न पण हा जातोय आणि संघ जिंकतोय. शनेश्वर राहुल कवळी आनंदात तुमचा गगनात मावत नाही. आम्ही बघितलं तुम्हाला स्क्रीनवरती. कॉंग्रॅच्युलेशन कवळी, राहुल कवळी आणि शनेश्वरा टीम. थँक्यू. रंगलाय खेळ जिंकणार हे मैदान वादळा परी फटके चेंडू सीमे पार. AVPL आगाशी वाडवाल प्रीमियर लीग AVPL चषकावर नाव AVPL